पुण्याच्या कोंढवा भागातल्या बोबदेव घाटात 21 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे। गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या मुलीवर तिघांनी अत्याचार केले। ही पीडित मुलगी पुण्यातल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत आहे, तर मुलगा सीएची तयारी करत आहे। बोबदेव घाटामध्ये पीडित तरुणी आणि तरुण फिरायला आले होते। गुरुवारी रात्री बोबदेव घाटात 3 नराधमांनी मुलाचा शर्ट काढला आणि बेल्टने त्याचे पाय बांधून ठेवले, तसंच गाडीची चावी आणि मोबाईलही काढून घेतला। आरोपींनी मुलीची चांदीची अंगठीही काढून घेतली। आरोपींपैकी एकाकडे चाकू होता। या चाकूने त्याने धाक दाखवला। मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिन्ही नराधम पुन्हा वर आले। मुलीला परत थोडं वरती घेऊन आले आणि तिला तिथे सोडलं आणि पळून गेले। यानंतर मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवलं। पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी 2 आरोपींचे स्केच तयार केले आहे। हे आरोपी कुठे दिसले तर याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे। पुणे पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या 10 टीम पुणे आणि सातारा भागात आरोपींचा शोध घेत आहे। या प्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबालाही माहिती देण्यात आली आहे। पीडित तरुणी ससून रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू आहे। पीडित तरुणीला गंभीर इजा झाली नसली तरी ती मानसिक धक्क्यात आहे।